तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक व्हिडिओचं अनबॉक्सिंग आलेली आहे. व्हिडिओमध्ये खूपच उंच असे अनबॉक्सिंग आहे. मित्रांनो, ती आहे मीडिया कंपनीचा रेफ्रिजरेटर, जो 9 in 1 असं फंक्शन हा रेफ्रिजरेटर आहे. तर मित्रांनो, आज मी याची अनबॉक्सिंग करून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. सर्वात पहिला आपण त्याच्यावर दिलेली माहिती घेऊया. तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप चारी साईड दाखवतो, तुम्ही बघा. मित्रांनो, आपण या लेफ्ट साईडला बघूया, त्याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचा मॉडेल नंबर आहे MDRT 359FG 128 हा मॉडेल नंबर आहे. आणि त्याची रेटिंग कॅपॅसिटी आणि कलर आहे 233 लिटरचा आहे आणि जॅक ब्लॅक असा कलर येतो. बाकी याचा व्होल्टेज आहे, रेटिंग पॉवर आहे, रेटिंग करंट आहे, नेट क्वालिटी आहे. त्याचा मंथ ऑफ इयर ऑक्टोबर 2023चा आहे मॉडेल आहे. आणि आता मी आणि मॅक्सिमम रेटिंग प्राईस 33,999 आहे. ती मला कितला भेटलेला आहे, ते MRP दिलेला आहे, पण मला कितल्या भेटलं ते पण मी सांगेल तुम्हाला. टॉप माउंट आहे. पुढे मित्रांनो, त्याची स्टार रेटिंग आहे 3 स्टारचा आहे. हे पहा, इथं याचा सेलरचं नाव आहे, इथं पण मीडियाचा सिरियल नंबर आहे. आता मित्रांनो, येऊया आपण बॅक साईडला पण अशी काही जास्त माहिती नाही आहे. त्यानंतर आपण राईट साईडला येऊया. राईट साईडला पण त्याने तो स्टिकर लावलेला आहे. इथं त्याची भाषांमध्ये प्रत्येक भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे. तर मित्रांनो, याला आपण लवकर याची अनबॉक्सिंग करून तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू देतो. चला सुरू करूया अनबॉक्सिंग. I've been keeping myself so busy, pushing out the misery, trying to find the peace in me. I want. बघायला भेटतं का, जो कलर आहे जॅक ब्लॅक म्हणून कलर आहे, इंग्लिश कलर आहे आणि खूपच असा प्रीमियम क्वालिटीला रेफ्रिजरेटर वाटतो. तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता जवळ दाखवतो मित्रांनो, हे बघा, त्याच्यावर पण दिलेले 3 स्टारवाला या. हे बघा, पूर्ण कॅपॅसिटी 227 आहे आणि तो 233 लिटरचा आहे. इथं बघा मित्रांनो, 10 वर्षे त्याची कॉम्प्रेसरची वॉरंटी आहे आणि पूर्ण प्रॉडक्टची 1 वर्ष वॉरंटी. आणि मी 1 वर्ष अजून एक्स्ट्रा वाढवलेली आहे. ही मित्रांनो बॅक साईड आहे. पहिले कसा पहिले रेफ्रिजरेटरला पहिले अशी जाळी यायच्या. आता नवीन जे मॉडेल आहे ते मॉडेलला अशा प्रकारचा त्यांनी पॅकिंग दिलेली आहे. आणि हा तो आउटलेस आहे, जो खराब पाण्यामध्ये जातोय. इथं खाली कॉम्प्रेसर आहे. इथे जी पॉवर सप्लायची केबल आहे, अशा इथं टाकलेली आहे. हे ना, मित्रांनो, आपण याला आता खोलून बघूया. त्यानंतर 2 हे लागलेले आहेत. हे बघा, फ्रीजरचं आहे. हे बघा, इकडे त्याचे काही सामान ठेवण्यासाठी इथं पण पार्ट दिलेलं आहे. इथे एक थोडा हे लावलेला आहे. त्याला आपण खालचं पण खोलू.
त्याला हँडल येथे दिलेलं आहे, याला फक्त आपण याला असा ओढायचा. हे पहा एज अंड्यांचा ट्रे पण दिलेला आहे इथं. हे पहा अंड्यांचा ट्रे त्याने चिपकावून ठेवलेला आहे. इथं पण ट्रे आहेत मित्रांनो. बघा इथं ठीक आहे, ट्रे बघा पूर्ण चिपकवलं असं वर. हा बघा या असं लॉक आहे त्याला. पहिलं हे वर करून यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे फळं ठेवू शकता. हा फळांसाठी दिलेला आहे. तिथे पण दिलेलं आहे बघा प्युअर बायो. हे बघा याचे पण प्रत्येक ठिकाणी. इथं आपण भाजीपाला जे काय आपले असतील भाजीपाल्यामध्ये आपण जे काही ठेवू ते पूर्ण भाजीपाला आपण याच्यात ठेवू शकतो. आणि मित्रांनो याला खाली याच्यामध्ये पण एक यामध्ये आपल्याला युजर मॅन्युअल आहे. आपण याचा अशा पद्धतीने वापर करू शकतो. याच्यात कशा पद्धतीने वापर करायचा याच्यात माहिती दिलेली आहे युजर मॅन्युअलमध्ये. आणि मला वाटतं वॉरंटी कार्ड पण त्याच्यात असेल. आणि हा भाजीपाल्याचा असा छोटासा बऱ्यापैकी ट्रे. आणि याला तर काढण्यासाठी याला आपण याच्यातून बाहेर काढूया, त्याची हाईट पण वाढतील साईडला. आणि इथं पण बर्फाचे ट्रे आहे त्याच्यामध्ये. इथं बर्फ करू शकतो. पॅकिंग मित्रांनो खूपच छान आलेली आहे बरं का. थोडं बर्फाचे ट्रे आहेत. मित्रांनो याची पूर्ण आपण अनबॉक्सिंग केलेली आहे. आणि रेफ्रिजरेटर खूपच छान आहे आणि क्वालिटी चांगल्या पद्धती मीडियाने चांगलं काम केलेलं आहे. मित्रांनो आता आपण याला आता ऑन पण करूया. आणि मी पण आता नवीनच मागवलेला आहे, तर याची माहिती मी तुम्हाला वाटल्यास मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला याचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देईल. आता मी या सेलमध्ये घेतल्या त्याला आणि आम्हाला सेलच्या कार्ड भेटावर खूपच कमी प्राईजमध्ये गेलेला आहे. मित्रांनो चला आपण त्याला इथे खाली त्याचा फाउंडेशन आहे त्याला बाहेर करून आपण त्याला ऑन करून तुम्हाला दाखवतो मी. चला ऑन करूया. मित्रांनो इथं बघा पूर्ण सेटिंग्स आहे. रेफ्रिजरेटरचा टेम्परेचर आहे आणि रेफ्रिजरेटरचा सुपर कूल, कूलेस्ट आणि कूल असा 3 फंक्शनमध्ये दिलेला आहे. इथं स्विच आहेत, इथं लाईट आहे आणि याचा डोअरचा लाईटचा हा बटन आहे. जेव्हा दरवाजा खोलल्यावर तो ऑफ होतोय, या ऑन होतोय आणि दरवाजा बंद केला का तो ऑफ होतो. असं फंक्शन इथं. हे बघा ट्रे पण आहे, तर आपण हे लावलेलं आहे. मित्रांनो आईस ट्रे आहे बघा आपल्या भाषेत बर्फाचे गोळे. ते आपण असं त्या ट्रेवर आपण बाहेर काढू शकतो. पूर्ण आईसचा बाहेर काढायची काही गरज नाही आहे. असं पण तुम्ही घेऊ शकता. चला आपण याला वर करूया. तर मित्रांनो त्याला आपण किचनमध्ये आणलेलं आहे आणि जुना पण आपण साईडला केलेला आहे. जुना एलजीचा आहे, या गोदरेजचा जुना आहे आणि हा आता मीडियाचा आहे. मित्रांनो छोटीशी पूजा पण केलेली आहे त्याची, तुम्ही पहा. चला आपण त्याला आपण ऑन करूया. प्लगिंग केलेलं आहे मी, पाठीमागून बटन आहे त्याला दाबून ऑन केलं. मित्रांनो टेस्टरला पहिला चेक करून घ्यायचा, नवीन असल्यामुळे ऑन झालेला नाही तो. हे बघ खाली पण लाईट आलेली आहे आणि रेफ्रिजरेटर ऑन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता.
नवीन अशी वेगळी स्मेल येऊ राहिलेली. मित्रांनो, पूर्ण अनबॉक्सिंग आणि थोडक्यात तुम्हाला याची माहिती दिलेली आहे मी. हा 9-in-1 असा मॉडेल आहे याचा. 9-in-1 असल्यामुळे आणि तो इन्व्हर्टर दिलेला तिने बघा, इन्व्हर्टर म्हणून. हा इन्व्हर्टरवर पण चालतोय. जर लाईट गेली तरी पण याच्यात आपल्या काही मेन ज्या वस्तू असतील त्या खराब नाही होणार. इन्व्हर्टर पण चालू शकतो. तर मित्रांनो, हा मी पण नवीनच घेतलेला आहे आणि अजून याचा वापर करून मी पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती लागल्यास मी तोपर्यंत बराच दिवस इस्तेमाल करेल. तुम्हाला माहिती लागली तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईल. नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. चला मग भेटूया पुढच्या अनबॉक्सिंगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.